आज एकादश आहे आणि या एकादशीच्या निमित्तानं पंढरीची वारी आहे माझ्या घरी या भागासाठी आज आपल्यासोबत बोलणार आहेत विठ्ठल सजगणे। त्यांना सर्वजण अण्णा म्हणतात। अण्णांनी का माळ घातली आणि माळ घातल्यानंतर कसे बदल होत गेले हे आता आपण अण्णांच्याकडून जाणून घेणार आहोत। अण्णा, तुमच्या आईचं नाव काय? तानुबाई। वडिलाचं? बयाजी। तुम्हाला भाऊ किती आहेत? भाऊ तिघ आम्ही। काय नाव आहे ती त्यांचे? एकाचं नाना। बर। एकाचं महादा। हा। एकाचं विठ्ठल। बहिणी? बहिणी एकाचं गिरजा। हा। एकाचं कला। बर। शाळा बिळा काय झाली का? काही नाही। कस काय? शाळा नाही काय। बर, शाळा नाही म्हटलं पुढे काय करत होता? पुढं आम्ही शेती करीत होतो, मेंढर राखीत होतो। बर। शेती किती आहे? शेती आहे 5-6 एकर। आणि मेंढर किती? मेंढर होते आमच्यापाशी काय तरी 10-15। 10-15? हो। कुमट्याला जाऊन आम्ही पोट भरत होतो। कुठलं कुमट? कोरेगाव कुमट। कोरेगाव कुमट? हो। म्हणजे आई वडिला सहित जात होता का तुम्ही एकटे? नाही, आम्ही जात होतो। आई वडील आमच्या गेली मागून निघून गेले? हा। भाऊ बी गेले निघून। बर। मी एकटा राहिली। बर। सासरवाडी कुठली आहे? हा। सासरवाडी कुठली आहे? माझी हा। बिजवडी। बिजवडे? गाडवे। गाडवेंचे? बर। आता तुमच्या गळ्यात तुळशीची माळ दिसत आहे। बर। ही माळ केव्हा घातली तुम्ही? ही काहीतरी 43 वर्ष झाली मला। बर। 43 वर्ष झाले? हा। बर। कोणी सांगितली म्हणून घातली का आपली मनानं घातली? सांगितले आपल्या मनानं घातलेली। बर। का बर मनानं घातले? मनानं घातली। एक म्हणलं आपलं मन कुणीकडे पळतंय म्हणून बघायचं। बर। म्हणजे इकडे परपंचात पळतंय का देवाक पळतंय म्हणून माळ घातली। बर। मग कुणीकडे पळालं मन? आपलं देवाकच मान पळालं। कस काय? हो। देवच म्हणला येतो माझ्याकडे, तुझं ही परपंचा माग हटोय। बर। हटला का मग? हटला। बर। आनंद आहे माझा। आनंद आहे? होय। मग माळ कुठं घातली? पंढरपूरला का आळंदीला? आनंदीत घातली। आळंदीला घातली? हो। ते गुरु वगैरे काय करतात, केलाय का? गुरु केलाय की। काय नाव गुरुचं? गुरुचं ज्ञानोबा। ज्ञानबा? हा। ज्ञानबा माऊली, ज्ञानोबा माऊली होत मान। गोजेगावचं? बर। काय भजन कीर्तन काय? भजन नाही, कीर्तन नाही, काय नाही। माळ घातली, नुसतं मला हरिनाम घेतो। काय आहे हरिनाम? हरिनामात म्हणजे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणायचं हा। फक्त? सोपा मंत्र त्याने सांगितलाय। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, एवढा मंत्र आहे। आणि सकाळचं उठायचं, आंघोळी करायची, तुळशीला पाणी घालायचं, ही मंत्र त्याने सांगितलं। बाकी भजन कीर्तन? भजन कीर्तनला जात होतो, पारायणात जात होतो, पारायणाला ऐकत होतो। 12-22-24 12-36 पारायण भेटले आमच्या गावात। गावात? हो। येणा बोवा संघ मी नाचत होतो। बर। पंढरपूरला काय एकादशीला जाता का? होय। प्रत्येक एकादशीला जाता का कसं जाता? नाही नाही, मनाला येईल त्या एकादशीला। तशी महिन्याच्या नाही जात? नाही, तसली बांधील नाही, बांधील फक्त आषाढी हा आणि कार्तिक ज्ञानेश्वरी माऊलीची। बर। आपल्या भागातनं गोंदवलेकर महाराजांची एक दिंडी निघते आणि दुसरी गाडगे महाराजांची एक निघते बघा ते। तर अशा दिंडीमध्ये कधी सहभागी झालाय का तुम्ही तिकडं? आम्ही दिंडीत त्या शकोबा दादाच्या दिंडीत गेली आहे। शकोबा दादाच्या? ती केव्हा निघते? ती आषाढीलाच येते। आषाढीलाच हो, निघते? पिंगळीहून जाते। मग पिंगळीमध्ये तुम्ही सामील होता का? चालत मी 30 वर्ष केली। 30 आता वर्ष? 10 वर्ष मी इष्टीनं जातो। बर। काय इष्टेनं? हा। काय इष्टेनं? ही तिकीटच झाली आपल्याला फुकट, वयानुसार? वयाच्या ह्यानं। वयामुळे तुम्ही जात नाही? हा। बर। पायी ज्यावेळेला तुम्ही जात होता दिंडीनं त्यावेळेला काय अनुभव येत होता? पावसाची भीती वगैरे वाटत होती का? पाऊस याला तरी आम्ही पावसात नाचत जातो। बर। हो। कटाळा येत नव्हता का चालण्याचा? नाही सुद्धा कटाळ नाही काय। जेवण जागची जागेवानी असायचं। बर। शेकोबा दादाच्या दिंडीला जागची जागी जेवण? हा। मंडळीचं नाव काय आहे तुमच्या? रुक्मिणी। म्हणजे विठ्ठल रुक्मिणी जोडच आहे तुमचा? होय। अण्णा, तुम्हाला पोरं किती आहे ते? पोरं 4। बर। मुलं ती नावं काय आहेत पोरांची? एक अशोक। हा। पहिली मुलीचं नाव कमल। हा। पुणे अशोक,
दिलीप हं. आणि दादा. बर, ही पोरं काय करते ती तिन्ही पण? पोरं एक शेतीत करतो, एक बकऱ्यात जातो आणि एक आपला गाया राखतो. अशी काम करतात तुमचे? हा. अण्णा, एक सांगा की तुम्ही तुळशीची माळ गळ्यात घातलेली आहे. बर. जर गळ्यात माळच नसती तर काय झालं असतं? माळ नसती म्हणजे वय, माळ नसती म्हणजे पहिल्याच रानावर जागा. म्हणजे काय झालं असतं? म्हणजे पहिलेच काम करावं लागलं असतं, माती उचलावं लागली असती, खड्डे काढावं लागलं असतं. बर, माळ घातल्यानंतर काय झालं मग बदल? माळ घातल्यानंतर मातीच खड्डा बी गेलो नाही, मग कायच केलं नाही. मग काय झालं पुढं? देवाने सगळंच लखलखीत करून टाकलं, म्हणजे सगळं दिलं देवाने. अरे माळ घातली, मला सांगतो, विहीर पाडली जिमनीत, विहीर पाडून पांडुरंगानं 11 फुटावर पाणी दिलं मला. ऐका, 11 फुटावर पाणी दिलं. मग मी सुधरत मेंढ्या घेतल्या, 100 केल्या मेंढ्या. खरेदी एक घेतली, 55,000 रुपयाची खरेदी, 1.5 रुपये हजेरी. 1 एकर 8 गुंठ घेतली. त्यातनं त्या पुतण्याला दिली अर्धा, म्या घेतली अर्धा. घर बांधायला जागा ना, पांडुरंगाने एवढं दिले. असं लखलखीत होत चालले. आता कमी पांडुरंगाची वाढ धरली, कुठंच कमी नाही. धान्याला कमी नाही, कशाला कमी नाही, भरपूर. आणि विहिरी जरा पाडली, पाणी वाईट कमी पडायला लागलं, म्हणून आता म्या मनानच पानाड्या नेला नाही, कोण नाही. घरात शेजारी खोल मारले, ती किती मारले? 150. तर ते फुल चालले. विठ्ठलाची कृपा म्हणायची, पांडुरंगाची कृपा माझी नाही, त्यांनी दिले सगळं. माझ्यापाशी काय नाही, मी म्हटलंच नाही. भगवंता तो दिलेला आहे एवढं, बाकी नाही. देवाच्या दारी उभा क्षण बरी, त्यांनी मुक्तीची आली. साधल्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गजना कोण करी. असोनी संसारी देव वेग करी, वेग शास्त्र उभारी. बहु सदा ज्ञान देव म्हणे, व्यवसायाची खूण. द्वारकीचा राहणार पांडवागर. श्रीराम जय राम. श्रीराम म्हणजे गोंदावलकर, हा. आणि विठोबा रुक्माई म्हणजे पंढरपूर. आणि आळंदीचा माऊली ज्ञानेश्वर माऊली. देऊचा तुकाराम देऊला जा. भंडारी डोंगराव गेली, तुम्हाला सांगतो. आदमापूरला गेली, सगळे ज्योतिबाला गेली, गणकापूरला गेली, अक्कलकोटला गेली. सगळं देवाने मला सुखी ठेवलं. तसं तुम्ही सुद्धा सुखी होणार आहे. 5 पांडव सांगतात, मी सांगित नाही. 5 पांडव सांगतात. आणि अनुभव घेऊन 5 पांडवाचा घ्या. कृष्णाने कसं पांडवाला केलं? हा, कृष्णाने 5 पांडवाला का केलं? त्याला पळाय बी लावलं आणि माघारे बी घ्यायला लावलं. त्याच्यात अजंट झाली ताकद 5 पांडव. मग पुण्याची काय म्हणाली, आता आपण दिली ताकद, पण मला ही बरी नाही, तर ही ताकद आपल्याला कमी घ्या. म्हणून तुमची सुद्धा माझ्यापाशी घेतलंय ना तुम्ही, अहो तुमचं सुद्धा नाही जर पाण्यासारखं जर होईना तर म्हणून. अण्णा, एक सांगा की तुम्ही आता अभंग म्हटलेला आहे, पण हे तुम्हाला तर शिक्षण नाही, पण ही देवाने शिकवलेलं. तर देवानं शिकवलं. हो, ज्ञानेश्वरी वाचत बस. आमच्या गावाला पारायण होतं तेव्हा ती काय म्हणली, बुवा महाराज म्हणायचं, बोट फिरवा तुम्हाला शिकायला. काय म्हणले? बोट. कोण होतं ते? माऊली पहिल्यांदा गाडगे महाराज का काय होता, सुभाष गाडगे महाराज. हा, सुभाष गाडगे महाराज. सुभाष गाडगे. तर त्यांनी सांगितलं, आम्ही पारायणाला बसलो. तर मी रात्र विणा घ्यायचा, माळ घेतली, बाकी कोणी विणा घेत नव्हती. आणि रात्रीची पारा सुद्धा माझा येण्याचा होता. किती वाजता?
3 वाजता 2 आणि भजनीवाल्याला चहा करून द्यायचा. सकाळचं उठायचं, काकडाआरती झाली की पुण्या अंगण लोटायचं, शिपायचं, मंडप टाकायचं, सेवा करायची. त्यातनं सेवा पांडुरंगानं मागितली. मला खरं तर अण्णांनी आता आपल्या मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे की पंढरीची माळ घातल्यानंतर कसा बदल होत गेला आणि कुठं माळ मी घातलेली आहे आणि जर माळच घातली नसती तर काय झालं असतं, अशी सविस्तर माहिती आपल्याला अण्णांनी दिलेली आहे. त्याबद्दल अण्णांना धन्यवाद आणि अण्णांना असंच निरोगी आरोग्य लाभो हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना.